सावित्री स्वभावाने खूप सरळ आणि मेहनती, पण नेहमी काही ना काही विचारतच राहायची. जेव्हा तिला स्वामींनी एक चमत्कार घडवला तेव्हा तिच्यात खूपच बदल झाला. तसं ती सकाळी उठून लवकर घरकाम, शेतातलं काम, घरची जबाबदारी सांभाळणं व इतरांना मदत करणं हे सगळं कामं ती न थकता करायची. पण तरीही तिच्या चेहऱ्यावर कायम एक उदासी दिसायची. गावातले लोक म्हणायचे, एवढी कष्टाळू बाई आहे पण हसताना फार क्वचितच दिसते. खरं तर सावित्रीचं मन नेहमी भूतकाळातच अडकलेलं होतं. तिची सर्वात मोठी अडचण हीच होती की ती रोज आपल्या दुःखांना, चुकांना आणि अपयशांना आठवून स्वतःला आतून कमजोर करायची. काल एखादं काम बिघडलं तर त्याचा आजही विचार करायची. काल कोणी जर टोमणा मारला तर त्याचा विचार 3-4 दिवस सतत करत राहायची. दररोज झोपताना तिच्या मनात एकच विचार असायचा, काश तेव्हा असं झालं नसतं, तेव्हा असं झालं असतं. हळूहळू तिचं मन इतकं जड झालं की वर्तमानातल्या छोट्या छोट्या आनंदाकडे ती पाहायचं विसरून गेली. एके दिवशी गावात स्वामी आले. गावकरी त्यांचा खूप आदर करायचे, कारण ते साध्या शब्दात जीवनाची मोठे सत्य सांगायचे. सावित्री ही त्यांच्या प्रवचनाला गेली. स्वामींनी तिचा उदास चेहरा पाहिला आणि तिला जवळ बोलवलं. सावित्री म्हणाली, स्वामी, बाहेरून सगळं नीट दिसतं पण माझं मन कायमचं जड असतं. मला शांत आणि आनंदी राहायचंय पण माझा भूतकाळ मला सोडत नाहीये. स्वामी हसले आणि तिला एक रिकामी पिशवी दिली आणि म्हणाले, तुझ्या मनात जितक्या अडचणी आहेत प्रत्येक अडचणीसाठी एक दगड उचल आणि या पिशवीत टाक. तिने जुनं दुःख, अपयश, लोकांचं कडू शब्द, घरची चिंता, प्रत्येकासाठी एक एक दगड टाकला. हळूहळू पिशवी भरत गेली आणि काही वेळातच ती इतकी जड झाली की तिला उचलणंही कठीण झालं. मग स्वामी म्हणाले, आता ही पिशवी खांद्यावर घे आणि पूर्ण गावाच्या फेऱ्या मारून. सावित्री पिशवी उचलून निघाली. थोड्याच अंतरावर तिचे खांदे दुखायला लागले. प्रत्येक पावलानं ओझं वाढत गेलं. रस्त्यात काही लोक हसले, एवढं ओझं कशाला वाहतेस? पण सावित्री तरी थांबली नाही. अर्ध्या वाटेत तिचा श्वास फुलला, घामांच्या धारा वाहू लागल्या. तरी कसाबसा फेरा पूर्ण करून ती पुन्हा स्वामींकडे आली. ती पूर्णपणे थकून गेली होती. पिशवी खाली ठेवत म्हणाली, महाराज, हे खूप जड आहे हो, माझे खांदे दुखून गेलेत. स्वामी शांतपणे म्हणाले, बाळा, हेच तुझं जीवन आहे. तू रोज आपल्या भूतकाळाचं ओझं मनावर घेऊन चालतेस ना. कालची चिंता, कालचं दुःख, कालच्या चुका या सगळ्या या दगडांसारख्याच आहेत बघ. याच ओझ्यामुळे तू आजही थकलेली आहेस आणि आनंदी राहू शकत नाहीस. सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं. स्वामी पुढे म्हणाले, बघ बाळा, काल बदलता येत नाही, जे बितलं ते परत येत नाही, पण आज तुझ्या हातात आहे. जर तू कालचं ओझं वाळत राहिलीस तर आजही गमावशील आणि उद्याही तितकंच जड होईल. जीवनाचा सर्वात मोठा नियम म्हणजे आजचा दिवस जगा, कालचा सोडा. हो, शिकवण घ्या पण ओझं बनवू नका. त्या क्षणी सावित्रीला समजलं की दुःखाच्या साखळ्या फक्त आपल्या मनातच होत्या. त्या दिवसापासून तिने ठरवलं, चुकांमधून शिकायचं पण त्या आठवून स्वतःला कमजोर करायचं नाही. तिने एक नवीन नियम बनवला, दररोज सकाळी एक नवी सुरुवात. जे बितलं ते सोडून द्यायचं, आज अधिक चांगला बनवायचा. हळूहळू तिचं मन हलकं झालं, चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं आणि तिचं आयुष्य आनंदी झालं. भक्तांनो, या कथेतून आपल्याला स्वामी हेच सांगतात की भूतकाळाचं ओझं उचलू नका, त्यातून धडा घ्या, पण त्याचं दुःख आजवर आपल्यावर हावी होऊ देऊ नका, कारण खरं जीवन आज या क्षणातच आहे. तुम्ही पण जर स्वामी समर्थांचे खरे भक्त असताल आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा, जेणेकरून स्वामींचे व्हिडिओ तुम्हाला रोज दिसत राहतील. श्री स्वामी समर्थ.